स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल. तर बघा, आज ऑफलाईन क्लासमध्ये आपण जे काही ते आता रेकॉर्ड फॉर्ममध्ये ऑनलाईन घेणार आहे, जेणेकरून तुमची रिव्हिजन झाली. तर बघा, आणि जे काही ऑनलाईन लेक्चर बघतात त्यांच्यासाठी पण हेल्पफुल ठरणारा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मराठी ग्रामर अख्खं डोक्यामध्ये सेट होणार तुमच्या. तर बघा, आपण मराठी ग्रामर शिकत आहे, तर मराठी नेमकं काय सब्जेक्ट आहे या लँग्वेज आहे, एक भाषा आहे. तर मराठी आपण ॲज अ सब्जेक्ट म्हणून घेतो, म्हणून आपल्याला थोडंफार मराठी ग्रामर अवघड जाते. मराठी एक भाषा आहे आणि भाषा शिकण्यासाठी आपण लहानपणापासून मराठी बोलतो, त्याला काही ग्रामरची आवश्यकता नाही. मग ॲज अ लँग्वेज म्हणून आपण भाषा शिकणं आवश्यक आहे आपल्याला. तर बघा, परीक्षेमध्ये स्टार्टिंगला विचारलं जातं जे की एक चांगल्या पद्धतीने आपण समजण्याचा प्रयत्न करूया डिटेल मराठी ग्रामर. तर बघा, हा भाषा शब्द आहे. हा भाषा शब्द कशापासून तयार झाला, तर या भाष धातूपासून तयार झाला. काय भाषा धातूपासून तयार झाला. मग परीक्षेतून विचारलं जाते हा भाष धातू नेमकं कोणत्या भाषेतील, तर संस्कृत मधून हा आपण भाष धातू आलेला बघतो. आणि या संस्कृत मधील भाषा धातूपासून हा भाषा शब्द तयार झालेला आहे. हे पॉईंट महत्वाचं आहे, कारण की परीक्षेमध्ये सरस्वती विचारू शकते कोणी किंवा UPSC आलेलं जातं की भाषा शब्द कोणत्या धातूपासून तयार झालेला आहे, तर भाषा धातूपासून तयार झालेला आहे. आणि हा भाषा धातू संस्कृत मधला आहे. लक्षात घ्या. पुढे महत्वाचा पॉईंट की या भाषेचे काही प्रकार करणं आवश्यक आहे. तर भाषेचे प्रकार, पण त्याआधी मी सांगत आहे की भाषा एक संवादाचे साधन म्हटलेले आहे. बघा, जर भाषा नसती तर काय झालं असतं, इमॅजिन करा. भाषा नसती तर काय झालं असतं. बघा, व्यक्तीमध्ये व्यवहार चांगले झाले नसते. तर सांगायचं म्हटलं तर बघा, हा वर्षा आहे, हा आरशी आहे. तर या वर्षाच्या मनातील विचार या आरशीपर्यंत पोहोचले असते का, आणि भावना काही राग व्यक्त झाले असते वर्षाकडून, तर ते आरशीपर्यंत पोहोचले असते का, जर भाषा नसते तर साहजिकच नाही. म्हणून भाषा आवश्यक आहे. कशासाठी की भाषा हे एक संवादाचे साधन म्हटलेले आहे. का, कारण की भाषा ही आपल्या मनातील विचार, आपल्या मनातील आपुलकी, आपल्या मनातील भावना हे व्यक्त करण्याचे साधन आहे. म्हणून ही भाषा हे संवादाचे साधन आहे. भाषा हे संवादाचे साधन काय, आपल्या मनातील विचार, आपल्या मनातील भावना हे व्यक्त करतो आपण समोर भाषेच्या माध्यमातून. म्हणून भाषा हे संवादाचे साधन आहे. सिंपल. तर मग भाषेचे काही प्रकार सांगितलेले आहेत. तर एक प्रकार आहे भाषेचा काय, स्वाभाविक. काय, स्वाभाविक. आपण सरळ समजू शकतो की त्याला आपण नैसर्गिक म्हणू. ठीक आहे, नैसर्गिक. ठीक आहे. आणि दुसरे आहे कृत्रिम, म्हणजे आपण त्याला दुसऱ्या दुसऱ्या भाषेच्या मध्ये सांकेतिक. काय, सांकेतिक भाषा. आता हे नैसर्गिक नेमकं काय बघा, जर बघितलं कृत्रिम भाषा आपल्याला नंतर आपण तयार केलेली भाषा असते. मग त्याआधी नैसर्गिक भाषा नेमकं काय बघा. आपल्याला ताण लागली, आपण काय करतो, पाणी मागण्यासाठी न बोलता न शब्द काढता आपण काय करतो, कुठेतरी हातवारे करतो, म्हणजेच हाताने इशारा करतो मला पाणी पाहिजे. आपल्याला भूक लागली तर कुठेतरी आपण अशा पद्धतीने हाताची काय ऍक्टिव्हिटी करतो. मग हे एक प्रकारे काय, हातवारे करून आपण जी काही भाषा करतो तयार करतो, ती झाली हातवारे करून काही जे काही भाषा आपण बोलतो, म्हणजे समोरच्याला समजते. तर ही भाषा म्हणजेच काय, नैसर्गिक भाषा आहे. आणि हातवारे करून जी काही भाषा तयार केली जाते, बोलली जाते, समोरच्याला समजते, तिलाच आपण काय कर पल्लवी म्हणतो. कर म्हणजेच काय, हात. कर म्हणजेच काय होते, आपला हँड होतो, हात. आणि पल्लवी म्हणजेच काय, पल्लवी म्हणजेच काय, खुणा, म्हणजेच हाताच्या खुणा. म्हणून त्याला कर पल्लवी म्हटलं जाते. बरोबर, हाताने आपण काही इशारे करतो का, नाही. तर डोळ्याला पण इशारे करतो, म्हणजे आपल्या शरीराच्या काही अवयव थ्रू आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, शब्द न काढता समोरच्याला समजल्या जाते. जसे की डोळ्याला आपण इशारे करतो, ते तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे ते मार्गाचे काम असतात. तर डोळ्याद्वारे जे काही आपण कार्य करतो, म्हणजे जे काही बोलण्याची शिके करतो, त्याला काय म्हटलं ते नेत्र पल्लवी. काय, नेत्र पल्लवी. आय होप तुम्हाला हे पॉईंट क्लिअर आहे. तर नैसर्गिक भाषेमध्ये कर पल्लवी ही महत्वाची आहे, जे की हाताद्वारे आपण करतो, आणि डोळ्याद्वारे जे काही आपण बोलतो समोरच्याला इशारे करतो त्याला नेत्र पल्लवी म्हटलं जाते. मग आता ही
कृत्रिम भाषा काय, तर ही भाषा शब्दमय भाषा आहे. यामध्ये शब्द वापरले जातात शब्दाद्वारे. त्यानंतर ही एक प्रकारची संकेत म्हणजे सांकेतिक काय भाषा बनवली जाते. तर हे आपल्याला ही भाषा आपल्याला बघणं आहे. मग ही भाषा कृत्रिम भाषा का आली, का तयार झाली, तर बघा हाताद्वारे डोळ्याद्वारे आपल्या अवयवाद्वारे काही लिमिटेड आपण काही गोष्टी बोलून दाखवतो. न बोलता शब्द न काढता आपण इशारे करून दाखवतो, समोरच्याला समजतो. मी जर म्हटलं सपोज मला मेडिकलची औषध घ्यायचे म्हणजे औषधी घ्यायची आहे, मला औषधी खायची आहे, तर समोरच्याला कसं सांगता तुम्ही असं खाण्याचा इशारा करता, पण त्याला तुम्ही कळते की कुठं याने बोललेलं आहे की पण मेडिकलचं औषध खायचं आहे म्हणजे औषधी खायची आहे डॉक्टरने दिली, हे कुठं आपण हातवाऱ्याद्वारे आपण इशाऱ्याद्वारे सांगू शकतो, नाही सांगू शकतो. म्हणून कुठंतरी ह्या बाबी लिमिटेड होत्या. नैसर्गिक भाषा ही कुठेतरी काय लिमिटेड आहे, म्हणून कृत्रिम भाषेचा काय उगम झाला आणि कृत्रिम भाषा तयार केली जाते, जे की आज आपण मराठी बघणार. तर एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर भाषेचे प्रकार सर्व काही नैसर्गिक आणि कृत्रिम सांकेतिक तिला म्हटलं जाते. आता हे आपल्याला इथे मराठी भाषा बघणार. तर आपण तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता पुढे बघू आपण की भाषेमध्ये जर बघितलं तर आता भाषेचे स्वरूप बघूया. काय बघू, भाषेचे स्वरूप. आता भाषेचे स्वरूप जर बघितले, भाषेचे काय स्वरूप बघू आपण. भाषेचे स्वरूप, तर भाषेचे स्वरूप जर बघतो म्हटलं यामध्ये तर 3 प्रकारचे स्वरूप. एक मातृभाषा असते, काय मातृभाषा. एक काय मातृभाषा असते. ही मातृभाषा काय नेमकं मातृभाषा. आणि दुसरी भाषा जी असते यामध्ये आपण जर म्हटलं दुसरी बोली भाषा असते. बोली भाषा. बघा आपण व्याकरणाकडे गेलो तर भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इथून प्रश्न वारंवार आलेले आहेत. तिसरी ही प्रमाण भाषा असते. काय प्रमाण भाषा. तर हे भाषेचे स्वरूप आहे, बोली भाषा आणि मातृभाषा. मातृभाषा म्हणजेच घरामध्ये जी भाषा बोलली जाते ती भाषा मातृभाषा. एक झोपेतून मोठे जेवण कर, झोपेतून इकडे तिकडे फिरू नको, अशा पद्धतीने जी भाषा बोलली जाते ती घरामध्ये भाषा बोलली ती मातृभाषा, जी आपण घरामध्ये बोलतो. आणि बोली भाषा, बोली भाषा काय ही परिवर्तनशील असते. परिवर्तनशील भाषा असते म्हणजे तिच्यामध्ये परिवर्तन होत आहे. सपोज मी जर म्हटलं विदर्भ या एरियामध्ये जर असतो तर इथे अरे कारे ची काही भाषा अबे काबे हे अशी भाषा बोलली जाते. ते जर मराठवाड्यामध्ये जर गेलो आपण मराठवाड्यामध्ये एकी बसकी अशा पद्धतीने म्हणजे हे प्रदेशापुरते म्हणजे प्रदेशानुसार बदलते, म्हणून तिला परिवर्तनशील म्हटलं जाते बोली भाषा. आणि तिसरी जर बघितलं प्रमाण भाषा, ही काय कार्यालयीन भाषा असते. कार्यालयीन भाषा असते म्हणजे आपण तिला म्हणून नियमबद्ध भाषा असते. नियमबद्ध भाषा काय नियमबद्ध भाषा. तर ही नियमबद्ध भाषा असते. मग कशी की एखाद्या ऑफिसच्या बाहेर तुम्हाला लिहिलेलं समोर ऑफिस 10 वाजता उघडणार आहे म्हणजे शुद्ध नियमबद्ध भाषा, जी की कार्यालयीन भाषा कार्यालयामध्ये शुद्धरित्या बोलली जाते. तर हे भाषेचे स्वरूप आहे. आपण भाषा बघितली, भाषेचे प्रकार बघितले, भाषेचे स्वरूप बघितले. इथून प्रश्न विचारला जाते की नेमकी मातृभाषा घरामध्ये बोलली जाणारी भाषा, बोली भाषा परिवर्तनशील भाषा आहे जी की प्रदेशानुसार बदलते, आणि प्रमाण भाषा ही कार्यालयीन भाषा नियमबद्ध भाषा आहे. ठीक आहे, हे तुमचं क्लिअर झालं असेल. तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता, मी साईडला होतो. ओके, तर आता आपल्याला बघायचं आहे यामध्ये की नेमकं यामध्ये आपल्याला भाषेच्या हे सर्व काही जे बाबी आहेत बोलू त्या यामध्ये प्रश्न तयार झालेले आहेत. तर आता भाषेमध्ये जर बघितलं तर महत्वाचे काय आता एक आपल्याला भाषेबद्दल जे काय आपण जर बघितलं हा लिप धातू आहे. या लिप धातूपासून काय आहे लिपी तयार झाली, आणि ही लिपी याचं जर बघितलं याचा अर्थ काय होतो जे की लिंपणे म्हणजेच काय सारवणे. काय सारवणे. मी आता बोर्डवर हे सारवत आहे म्हणजे लिहितच आहे अशा पद्धतीने हे सारवणे. तर हे लिप या धातूपासून लिप हा शब्द तयार झालेला आहे. लक्षात असू द्या आतापासून जर बघितलं तर असा हा ल मान्य नाही. ल जर लिहायचं असेल तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचा आहे. ठीक आहे, तर लिप या धातूपासून लिप हा शब्द तयार झाला म्हणजे तो सारवणे.
मग आपली मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये असते तर बघितलं तर देवनागरीमध्ये. आता देवनागरी लिपी काय, देवनागरी लिपी ही आपल्या भाषेची. तर मग ही देवनागरी लिपी नेमकं काय, कुठून उगम झाला, कशी आहे तर बघा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो मी. तर हे आपला भारताचा नकाशा, ठीक आहे, शॉर्टमध्ये काढण्याचा प्रयत्न करतो. तर हे या प्रदेशामध्ये मध्य भारतामध्ये जर बघितलं आपण, या प्रदेशामध्ये पाकिस्तान आपला एकदम बाहेर व्यक्ती आणि अफगाणिस्तान हा इथे जे आहे हे इथून मध्य आशियातून असं म्हटलं जाते की हे लोक कोण आले, आर्य लोक आले. काय, आर्य लोक आले. आणि हे आर्य लोक काय स्वतःला काय देव समजत. हे आर्य लोक स्वतःला देव समजत, स्वतःला काय देव समजत. आणि हे स्वतःला देव समजत होते आणि मग भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर कुठेतरी एका ठिकाणी राहू लागले, एका स्थळावर आणि एका स्थळावर राहू लागले. आणि तिथे त्यांनी काय नगरी म्हणजेच त्यांची नगर तयार केली, म्हणजेच नगरी. मग ही नगरी त्यांची तयार झाली, तिथे राहत होते. मग राहत असताना मग त्यांनी काय केलं, त्यांची जी काही भाषा होती म्हणजे देवनागरी, तर तिला काय म्हटलं जाते कारण की हे नगरीमध्ये राहू लागले, स्वतःची नगरी तयार केली आणि लोक आर्य लोक स्वतःला देव मानत होते. म्हणून या नगरीला नाव दिलं त्यांनी देवनागरी. आणि हे देवनागरी लिपी आपल्याला आज बघायला मिळते की देवनागरी लिपी जर बघितली ही लिपी तर आर्य लोकांनी यांनी असं म्हटलं जातं. मग या देवनागरी लिपीमध्ये कुठल्या भाषेचा त्यामध्ये हे होतो, लेखन होतो तर बघा संस्कृत पण ही देवनागरीमध्येच, त्यानंतर गुजराती पण, त्यानंतर जर बघितले तर बंगाली, त्यानंतर जर बघितलं पाली, त्यानंतर जर बघितले आपली मराठी, त्यानंतर नेपाली. हे प्रश्न इथून आलेले आहे, पण भरपूर वेळेस विचारलेला आहे कारण की या देवनागरी लिपीमध्ये जर बघितलं तर कोणत्या भाषेसाठी वापरले जाते, संस्कृतसाठी, गुजराती, पालीसाठी, नेपालीसाठी, बंगालीसाठी, मराठीसाठी आणि त्यामध्ये नेपाली पालीसाठी. तर हे महत्वपूर्ण आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला देवनागरी लिपीचा उगम महत्वपूर्ण आहे. तर मग आता आपण देवनागरी लिपी बघितली, मग अशा अनेक लिप्या आहेत ते पण बघणं आपल्याला आवश्यक आहे. मग कोणत्या लिप्या आहेत, कशासाठी आहेत ते महत्वाचे आहे, ते आपण बघू. आता लिप्या आता असे स्टेप बाय स्टेप आपण जाण्याचा प्रयत्न करूया व्याकरणाकडे, कारण की भाषा समजून घेणं आवश्यक आहे आणि या भाषेचं मग व्याकरण म्हणजे ती भाषाला स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण, ते व्याकरण नंतर बघायचं कारण की भाषा पण आहे. आणि भाषा आता बघूया आपण भाषेच्या पायऱ्या. काय, भाषेच्या पायऱ्या बघूया आपण. आता भाषेच्या पायऱ्या बघायच्या आहेत, भाषेच्या पायऱ्या. तर भाषेच्या पायऱ्या जर बघितलं ते खूप छान आहे. तर नेमकं त्यामध्ये लक्ष ठेवायची गरज नाही, सर्व काही प्रॅक्टिकली आहे. कसं तर बघा पहिली पायरी जर म्हटलं भाषेची ती काय श्रवण आहे. काय, श्रवण करणे, ठीक आहे. दुसरी पायरी जर म्हटलं भाषेची ती काय संभाषण करणे, म्हणजे संभाषण म्हणा, भाषण म्हणा. माझ्या भाषेत सरळ तुम्ही म्हणा बोलणे, ठीक आहे, बोलणे. तर तिसरी पायरी आहे भाषेची जर बघितलं श्रवण संभाषण तर वाचन करणे. आणि चौथी पायरी जर म्हटलं भाषेची तर ती आहे लेखन करणे, ठीक आहे. तर या 4 जर बघितलं तर भाषेच्या पायऱ्या तर ते कशा लक्षात ठेवायचे तर बघा लहान असताना बाळ नेहमी ऐकण्याचा प्रयत्न ऐकतो. जेव्हा आई त्याला सांगते बाबा अशा पद्धतीने बोलते ते ऐकण्याचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा ऐकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ही भाषेची प्रथमतः पायरी आहे पहिली. त्यानंतर ऐकल्यानंतर तो बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणजे संभाषण करतो, भाषण करतो. क्लिअर आहे. लहान बाळ असताना पहिले ऐकतो, त्यानंतर बोलण्याचा प्रयत्न करतो, संभाषण आणि भाषण करण्याचा प्रयत्न करतो. मग पुढे भाषण म्हणजे बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो मग कुठेतरी वाचायचं शिकतो आणि वाचायचं शिकल्यानंतर कुठेतरी तो लेखन करण्याचं शिकतो. म्हणजे लहान बाळाला आपण आपल्यावरून समजू शकतो की भाषेची प्रथमतः पायरी श्रवण आहे, दुसऱ्या नंबरची पायरी संभाषण भाषण म्हणजेच बोलणे आणि वाचन तिसरी पायरी आणि लेखन ही चौथी पायरी आहे. लक्षात ठेवा भाषेच्या पायऱ्या दिसायला नको आणि कारण की परीक्षेमध्ये इंग्लिशचे विचारलं होतं. तर बघा आता भाषेच्या पायऱ्या बघितल्या आपण. आता भाषा आहे तर त्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे काय तर ते दर्जा बघूया. हे विचारलेलं आहे
अभिजात भाषेचा दर्जा, कोणत्या भाषेला कधी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला? ठीक आहे. तर पहिल्यांदा जर बघितलं अभिजात भाषेचा दर्जा कुणाला मिळाला? तमिळला. आणि ते लक्षात कसं ठेवायचं, मी तुम्हाला ट्वीट पण देणार आहे. तमिळ भाषेला पहिल्यांदा मिळालेला आहे. कधी मिळाला? 2004. आता लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. आधी नोट डाऊन करून घेऊया. तमिळ भाषेला मिळालेला आहे. दुसरी वेळेस जर बघितलं तर संस्कृत भाषेला 2005 मध्ये मिळालेला आहे. तिसरे जर बघितलं तर कन्नड या भाषेला मिळालेला आहे. तेलुगू या भाषेला मिळालेला आहे 2008 मध्ये. ठीक आहे. तर चौथं जर बघितले तर चौथ्यामध्ये आपण काय मल्याळम या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? 2013 मध्ये. तर पाचव्या क्रमांकामध्ये जर बघितलं तर उडिया भाषा आहे. उडिया या भाषेला 2014 मध्ये मिळालेला आहे. तर लक्षात कसं ठेवायचं बघ, तमिळमध्ये जर म्हटलं मी असं लिहू शकत नाही का, तर मीळ म्हणजे या म मध्ये मी 4 गृहीत धरू शकतो. म मध्ये 4 गृहीत धरू शकतो म्हणजे तमिळ हे म मध्ये 4 गृहीत धरू शकतो म्हणजे तमिळ हे 2004 मध्ये. सिंपल आहे. लक्षात ठेवा. एक दोन वेळेस तुम्ही असं पद्धतीने खून करून ठेवली दिली तर लक्षात येईल. संस्कृत 2005 मध्ये. बघा काही सांस्कृतिक कार्यक्रम आपण गावामध्ये गणपतीला पकडण्यासाठी, त्याला बसवण्यासाठी, त्याच्या स्थानापन्न करण्यासाठी 5 व्यक्तीची सोय करतात. म्हणजे सांस्कृतिक जे काही कार्यक्रम असतात महत्वाचे ते 5 व्यक्तीच करतात. म्हणजे संस्कृतला 2005 मध्ये. लक्षात ठेवा. तेलुगू. आता कन्नड काय? अशा प्रकारे मी त्याला ड ला 8 नाही करू शकत का? अशा प्रकारच्या ड ला मी 8 करू शकतो. म्हणजे काय? कन्नड 2008 मध्ये. बाकी मल्याळमचा ल अशा प्रकारचा आहे. मी याला 13 नाही करू शकत का? मल्याळमचा ल अशा प्रकारचा मी 13 करू शकतो. अशाच प्रकारचे नोट करून ठेवायचे. 2013 कुठेतरी क्लिक झाला पाहिजे अशा पद्धतीने. आणि उडिया तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल 2014. आता मला एक प्रश्न आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? 2024 मध्ये मिळाला. पण मला डेट सांगा त्याची फिक्स. तर एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकतो तुम्ही. तर आता आपल्याला बघायचं आहे यानंतर लिपी. तर ब्राह्मी लिपी, फर्स्ट लिपी, मोड लिपी, त्यानंतर देवनागरी लिपी. तर या लिप्यांचे काही पॉईंट आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाते आपल्याला. आणि डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला यामध्ये काही करेक्शन हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.